नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ब्रश कटर आणि हा नवीन कंपनीचा ब्रश कटर आपण ह्याच्याविषयी थोडी माहिती घेऊया. तर मित्रांनो, हा ब्रश कटर 4 स्ट्रोकमध्ये आहे आणि याची कुठं-कुठं चालतो हे पण आपल्याला माहिती देणार आहे आणि अनबॉक्सिंग करणार आहे. हा ब्रश कटर कुठं मिळतो आणि किती किमतीला मिळतो? बरेच शेतकरी ह्या ब्रश कटर विषयी माहिती घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर हा 4 स्ट्रोकमध्ये ब्रश कटर आहे. तर ह्याच्याबरोबर साहित्य काय काय तर सुरुवातीला आपण पाहणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, हे जे साहित्य आहे ते पॅडी कटर म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्या चित्रामध्ये दिल्यासारखं असं ब्रश कटरला जोडायचं आहे. हा ब्रश कटर आहे. ह्या ब्रश कटरला आपल्याला जोडता येतं आणि याच्यामध्ये हे डायमंड ब्लेड आहे. डायमंड ब्लेड आपल्याला काय काय काम करतं? तुती कटिंग करण्याचं काम करतं, अगदी मनगटाएवढी झाडं वगैरे कटिंग करण्याचं काम करतं आणि विशेषतः इतर ब्लेडपेक्षा हे डबल जाडीला जास्त आहे, त्यामुळे हे टिकायला जास्त चालतं. तर हे डायमंड ब्लेड आहे. याच्यामध्ये हे इंजिन आहे. तर हे GX35 होंडा टाईप असं इंजिन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 हँडल येतात, दोन्ही साईडला जोडायचे. एक गार्ड येतं ज्या अंगावरती धूळ कचरा किंवा खडं वगैरे अंगावर उडून येऊ नये. आणि हे ब्लेड आहे, हे प्युअर पोलादी ब्लेड आहे. जसं तुम्ही ह्याला वापरचाल तशी ह्याला धार लागत जाते. आणि याच्यामध्ये काय टूलकिट आहे. टूलकिट म्हणजे काय असतील, तुमचे पार्ट असतील, नट असतील त्याच्याबरोबर येणारी. हा बेल्ट आहे आणि हे ट्रिमर आहे. पाहू शकता एक त्या प्रकारचं साहित्य याच्याबरोबर येतं. आणि हे ॲल्युमिनियमचं ट्रिमर आहे, जे जोडलं तर आपल्याला हे खराब होत नाही, गवताला कटिंग करताना वगैरे खराब होणार नाही. तर ह्याची जोडण्याची पद्धत मी तुम्हाला शिकवतो. हे जर तुम्हाला दोरी टाकायची असेल तर अशा प्रकारे थोडी दोरी आतमध्ये घालायची आणि दोरी इथं मुडपून दुसऱ्या होलमध्ये घालून नॉर्मल ओढायची. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं हे कसं जोडायचं आहे. तर बघा, इकडून दोरी आपल्याला घालायचे, तुम्ही इकडून घातली तरी चालतं आणि त्यामध्ये अडकवायचे. बघू शकता फिक्स झालं. तुम्ही 4 पण जोडायचे तर जोडू शकता. याच्यामध्ये 3 mm ची दोरी आपल्याला बसू शकते. अशा प्रकारे दोरी तुम्ही जोडू शकता. हे झालं ट्रिमर. त्यानंतर आपण ब्रश कटर कसं जोडायचं हे पाहूया. या ब्रश कटर मध्ये सर्वप्रथम मित्रांनो इथं ऑइल टाकून घ्यायचं आहे. ऑइल बदली आपल्याला सुरुवातीचे ऑइल बदली आहे ते लवकर करून घ्यायचे. आता सुरुवातीला काय वेळेस ऑइल कंपनीचं टाकून येतं, तरी पण आपण हा चेक करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये ऑइल टाकून आलेलं आहे मित्रांनो. ऑइल ह्याच्यामध्ये 100 ते 150 ml ऑइल बसतं, फक्त 20W40 ऑइल बसतं. तर याच्यामध्ये ऑइल आलेलं आहे कंपनीचं. आता फक्त आपण हे मशीन जोडून घ्यायचं आहे. जोडून घेण्यासाठी आपल्याला त्याची दांडी आहे, तर ही सरळ दांडी. तर ह्याला जोडायचं खूपच सोपं आहे मित्रांनो. ह्याला आपण कसं जोडायचं बघू शकता. सर्वप्रथम हँडलची 2-4 नट ढिली करायची आणि हँडल अर्ध्या अर्ध्या बाजूनं टाकून घ्यायचा. हा हँडल जो आहे तो राईटला अशा प्रकारे अर्धा टाकून घ्यायचा, ह्या इथपर्यंत बसेल असं. जर दाखवू कसं जोडायचं. आणि हे इंजिन आहे, ह्या इंजिनला 4 नट अशी जोडून घ्यायची. हे इथं 4 नट बसतील. आणि याला मित्रांनो पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची जरूरत नाही.
तर ह्याला कोरं पेट्रोल तुम्ही टाकू शकता आणि ॲव्हरेजचा जर विचार केला तर खूप ॲव्हरेज यायला साधारणतः 1 लिटरमध्ये 1.5 ते 2 तासापर्यंत हे मशीन चालतं. तर GX35 म्हणून हे मॉडेल आहे. आणि ह्याच्यात जर तुम्हाला मोठं इंजिन पाहिजे असेल तरी पण याच्यापेक्षा 1000 रुपये कॉस्टिंग जास्त आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला इंजिन पण 50 सीसी असं भेटून जाईल. हे बघू शकता, हे 50 सीसीचं इंजिन आहे, हे 35 सीसीचं आहे. जर तुम्हाला असं मोठं घ्यायचं असेल तर हो का बघू शकता, हे 50 सीसी GX35 सॉरी GX50 आहे आणि ते आहे ते GX35 आहे. तुम्हाला जर असं मोठं घ्यायचं असेल तर फक्त ह्याच्यामध्ये 1000 कॉस्टिंग फक्त वाढतं. तर ह्या दोन्हीची तुम्हाला किंमत मी सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त हे इंजिन घेतलं 50 सीसी तर 1000 रुपये कॉस्टिंग वाढते. ह्याला ताकद जास्त आहे आणि खूप काम जास्त मोठ्या हेवी कामासाठी वापरलं जातं. तर हे बघू शकता, हे पण 4 स्ट्रोक आहे, ह्याचं मेकॅनिझम सेम आहे, होंडा टाईपच आहे आणि याला पण पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज पडत नाही. आणि ह्याचे जे काय माहिती असेल तुम्हाला इंजिनचे, हे युजर गाईड आहे, हा प्लग पाना आहे, हा स्क्रू ड्रायव्हर आहे, याच्यानंतर हा 10 आणि 8चा पाना येतो, हा एलेंकी पाना येतो, हा प्लग पाना येतो आणि हा 5 नंबरचा एलेंकी आहे. तर हा बेल्ट आहे मित्रांनो. हे पुढचं हे ट्रिमर आहे. आपण ट्रिमर कसं जोडायचं ते पण आता पाहूया. आता हे 4 नट फिक्स झाले, त्यानंतर तुम्हाला हे खोलून घ्यायचं आहे. हे खोलून घेतल्यानंतर ह्या 2 वायरी लालला काळी, काळीला लाल जोडून घ्यायचे आणि त्यानंतर हे याला एक गोल खाच दिली, त्या खाचीमध्ये अडकल असं ते दाबून घ्यायचं. एका साईडला गोल खाचा, एक पूर्ण आहे. तर अशा पद्धतीने ह्याला जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा नट फिक्स करून ठेवायचा जेणेकरून फिक्स राहील आणि हे टोपण बसवायचं. हे काढण्यासाठी मित्रांनो ह्याला 2 बटन आहेत, असे दाबायचे म्हणजे आपण स्कूल बॅग खोलतो तसे त्या पद्धतीने हे निघतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्यायची हे जे काय हा जो फिल्टर आहे तो फिल्टरला धूळ साचून बसते, त्यावेळेस आपल्याला हा पेट्रोलनं साफ करून ठेवायचा आहे आणि साफ केल्यानंतर आपल्याला हे वारंवार वापरता येतं. त्यामुळे इंजिनचा मेंटेनन्स वाचतो हा जर व्यवस्थित सपणे साफ केला तर. आणि याची पहिली ऑइल बदली सुरुवातीला 10 तासाला करायचे, नंतरची 20 तासाला आणि परत 50 तासाला. ह्याला 150 मिली ऑइल बसतं. काही शेतकरी महिन्याला बदली करतात तरीही चालतं, काही अडचण येत नाही. जेवढी जास्त बदली करताल तेवढं तुमचं मशीन चांगलं राहील. आणि ह्याला ऑइल 20W40 ऑइल बसतं, लक्षात ठेवा. आणि हा जो बेल्ट आहे तो असा अडकवायचा आहे, तुमच्या हाईटनुसार ॲडजस्टनुसार असं तो कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर हे ज्यावेळेस तुम्हाला जोडायचं आहे त्यावेळेस मित्रांनो ही प्लेट पुढची काढायची आहे. ह्या प्लेटला 3 नट आहेत, हे 3 नट काढून ह्या 3 नटामध्ये ही प्लेट फिक्स करायची आहे. आणि तुम्ही राईट हँड असाल तर राईटला जोडा आणि लेफ्ट हँड असाल तर लेफ्टला. पण शक्यतो राईट हँडला इकडल्या बाजूला हे सारायसाठी दिलेलं आहे. तर ह्याच्या खाली नंतर तुम्ही ब्लेड जोडू शकता. तर याच्यात चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हे फिटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कशासाठी वापरलं जातं? सोयाबीनसाठी वापरलं जातं. तुमचं घरगुती गहू काढायचं असेल तरी वापरलं जातं. आता मशीन कुठं कुठं वापरलं जातं बघा, सोयाबीन, मेथी घास आणि गहू काढायसाठी. काही जण आपले भात शेतीला पण हे वापरतात. तर आता ह्या ब्लेड विषयी माहिती घेऊया. हे ब्लेड सोयाबीनला चालतं, तुमचं गहू काढायला चालतं, मका कटिंगला चालतं, खोडवा कटरला चालतो. खोडवा कटर म्हणून पण ह्याला वापरतात आणि तुती कटिंगला पण वापरतात. ह्या ब्लेडनं जोडत असताना हे 2 बाण वरती करायचं, नाव वरती करायचं आणि ब्लेड जोडून घ्यायचं. तर ब्लेड कसं जोडायचं आपण बघूया. आता तुम्हाला हे सर्वप्रथम हे जोडायचं माहिती देतो. हे जोडायची माहिती, ह्याला बाहेर खाच आहे आणि ह्याला आत खड्डा आहे. तर ह्या खड्ड्यामध्ये हे बसवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा त्याला नट उलट्या अटीचा नट आहे तो लावून घ्यायचा. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे नटाने लॉक करावं लागेल.
आतल्या प्लेटला एक होल दिलेला आहे, बघू शकता. 2 मिनिटं काढून दाखव. तर आतल्या प्लेटला एक होल दिलेला आहे ह्याला राऊंडला. तर ते होल ह्या पण प्लेटला एक होल आहे. तर हे होल आहे ते ह्या बरोबर ह्याच्यावर आलं पाहिजे. त्यानंतर त्याला लॉक करायचं. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतंय लॉक कसं करायचंय. तर त्यानंतर हे तुम्हाला बसवायचंय आणि ह्या नटाला उलटे अटे, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आवळचाल त्या ठिकाणी हे लूज होईल आणि लूज करायला गेला की टाईट होईल. अशा प्रकारचे ह्याला उलटी अटी आहे. त्यानंतर हा त्याचा पान आहे, त्यानं तो फिक्स करून घेऊ शकता. आता 2 मिनिटं बाजूला काढून ठेवूया, ब्लेड जोडायचं दाखवूया. आता ब्लेड जोडत असताना पण हे पुढची प्लेट आहे ते ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला हे चकती लावून हे पण तुम्ही लावू शकता गरज असेल तर, नाहीतर तुम्ही ब्लेड उलट्या अटीनं नट जोडू शकता. अशा प्रकारे हे ब्लेड बसतं. बस. तर आता आपण ट्रिमर जोडून ठेवणार आहे आणि हे गार्ड तुमच्या अंदाजे कुठेही कुठल्याही बाजूला जोडू शकता. त्यानंतर तुम्ही हे पण ब्लेड त्याच ठिकाणी जोडू शकता जसं हे ब्लेड आपण जोडलं तसं. तर मित्रांनो, आपण आता ह्याचा डेमो पाहणार आहे. डेमो बघायचा असेल तर तुम्ही एक 2 मिनिटं व्हिडिओ बघा आणि नवीन चॅनलमध्ये जर असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा. आणि इतर असे आपण इनोव्हेटिव्ह शेतकऱ्यांना माहितीसाठी व्हिडिओ बनवतो, त्यासाठी आपल्या चॅनलला इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेअर करा, ग्रुपवर वगैरे शेअर करा. तर मित्रांनो बघा याच्याबरोबर काय काय येतं. बरेच शेतकरी मित्र परत परत विचारतात त्याच्याबरोबर काय काय येतं. तर हा मित्रांनो याला बेल्ट येतो, हे इंजिन येतं, GX35 किंवा GX50 असं इंजिन येतं. ही सरळ दांडी असते ती दांडी येते. त्यानंतर 2 साईडचे 2 हँडल येतात. त्यानंतर हा गार्ड आहे, तुम्हाला खडं वगैरे अंगावर येऊ नये म्हणून गार्ड दिलेलं आहे. पुढे जोडलेलं लाल कलरचं ट्रिमर आहे आणि हे ब्लेड डायमंड ब्लेड 80 दाताचं आहे. त्यानंतर 3 दाती ब्लेड येतं पोलादी. हे तुमचं सोयाबीन कटिंगला, गहू कटिंगला वगैरे चालणारं हे पॅडी कटर आहे. त्यानंतर हे 10-8-10चा पाना येतो, स्क्रूड्रायव्हर येतो, प्लग पाना येतो. 4 स्ट्रोक असेल तर प्लग पाना हा येईल आणि 2 स्ट्रोकला हाच प्लग पाना येतो. त्यानंतर 4 आणि 5 mm चे एलेंकी आणि हे टोटल एवढे सर्व पार्ट येतात. तर मित्रांनो चला आपण याचा आता व्हिडिओ बघूया. मित्रांनो जर असा तुम्हाला रोटर वगैरे घ्यायचा असेल तर तो रोटर तुमचं काय काम करतो तर खुरपणीचं काम करतो. आणि हा रोटर आपल्याला चालवत असताना ह्याला पुढं ते हा एल्बो काढून आपण इथं त्याला हा कनेक्ट करू शकता. हे 3 नट काढून आपण त्याला हा जोडू शकता. त्यानंतर जोडल्यानंतर हा रिवर्स न ओढला की रोटरला जातं. तुमची आंतरमशागतीच्या कामासाठी ह्याचा उपयोग होतो. ह्याचं रुंदी जी आहे ते साधारणतः 11-12 इंच येते. ह्याला वाकडे ब्लेड जोडले, त्याला सरळ ब्लेड पण येतात. याच्यामध्ये 2 व्हरायटी येतात. तर असा रोटर जर घ्यायचा म्हणलं तर त्याला एक्स्ट्रा तुम्हाला 2000 बसतील आणि ट्रान्सपोर्ट चार्ज असेल ते ब्रश कटरचं तुम्हाला फ्री राहील. तर ह्याची किंमत ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि थंबनेलमध्ये दिली जाईल. तर मित्रांनो हे आपल्याला कसं घ्यायचं बघा. सर्वप्रथम आपण अशी पहिल्यांदा एका हाताने मशीन उचलायचे, त्यानंतर असं ह्या प्रकारे आपल्याला खांद्यावर घ्यायचं आहे. तर तुमच्या हाईटनुसार बॉडी तब्येतीनुसार तुम्ही हे बेल्ट ॲडजस्ट कमी जास्त करू शकता. आता हे चालवत असताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हे चालू करत असताना सुरुवातीला हे बटन आपल्याला खाली करायचं आहे, त्यानंतर स्टार्टर ओढायचं आहे. स्टार्टर ओढत असताना हे लॉक आहे. बरेच शेतकरी मित्र विचारतात की हे काय, असं जर तुम्ही दाबाय गेला तर बटन दबत नसते. हे लॉक आहे. ह्यानंतर तुम्हाला हे बटन दाबता येईल. हे बटन दाबून परत तुम्हाला हे गवताला असं तिरकं थोडंसं लावायचं आहे आणि हे तिरकं लावल्यानंतर काय होतं, गवत कटिंग जास्त होतं. तुम्ही असं बरेच शेतकरी सपई लावतात, सपई लावल्यामुळे थोडंसं गवत राहतं. थोडं नॉर्मल तिरकं धरलं की पूर्ण गवत खरडून निघतं आणि पूर्ण ह्याला रेस करायचं ती पद्धत मी तुम्हाला चालू करून शिकवीन. तर मित्रांनो हे पेट्रोल आहे आणि पेट्रोलमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल टाकायचं नाही ते सांगितल्याप्रमाणे. आणि आपल्याला ह्यामध्ये पेट्रोल 600 ml पर्यंत ह्याच्यामध्ये पेट्रोल बसते. पेट्रोल लावल्यानंतर आपलं टाकल्यानंतर हे बटन आहे ते खाली घ्यायचं आहे. वरती स्टॉप आहे, खाली
चालू आहे बटन. तर इथे एक पंप दिला मित्रांनो. व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला दुसरी काही बघायची गरज पडणार नाही. हा पंप दिलाय, रबराचा पंप आहे खाली. तर हा पंप केल्यानंतर पेट्रोल मधला एअर म्हणजे हे पेट्रोल कार्बोरेटरला पास होतं आणि हा चॉक आहे तो गरज पडल्यास आपल्याला द्यायचा आहे, नाहीतर अदर वेळेस आपल्याला खाली ठेवायचं. तर मित्रांनो हे पेट्रोल टाकून पूर्ण झालेलं आहे. आता आपण किक मारायची. किक कशा प्रकारे मारायची तर बघा इकडे बघा, एवढी दोरी पूर्ण बाहेर निघली पाहिजे आणि एका झटक्यात दोरी पूर्ण बाहेर आली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला चालू करायचं. हे चालू झालं, चॉक खाली ठेवायचं आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला मशीन अगोदर असं उचलायचं आहे आणि बेल्ट घालायचं. असं धरायचं, त्यानंतर ते वरती हे लॉक करायचं आहे ना, नट पानं लावून लॉक करायचं. ओके. त्यानंतर एक वायसर टाकायचा, उलट्या आटीचा नट टाकायचा आणि ते आवळून घ्यायचं उलट्या आटीनं. म्हणजे जिकडं खोलतं तिकडं हे आवळलं जातं. बरोबर आहे. ओके. आणि हे गवत काढायच्यासाठी बसवलं जातं आहे ना या ट्रिमरला आलं. ओके. ते बरोबर ब्लेड बसलं की नाही व्यवस्थित बघायचं आहे. आता हे झालं आवळून, पुढची प्रोसेस बघूया आपण. हे वरती लॉक धरायचं आहे जाम. हे नाही धरल्यावर ते फिरत राहणार आहे ना. ओके. बसलं फिट. ओके. आता त्याच्यावरती काय, आता हे 4 खांबात ते 4 हे लूज करून घ्यायचे. हे 2 नट लूज करायची. हे वरती लावून दाखव कसं बसवायचं. फक्त ते लूज नट करून हे 4 खांब 4 आतपर्यंत गेलं पाहिजे, एवढंच ना. आणि याच्यामध्ये परत सोयाबीन कट होईल है ना, इथं कट होईल सोयाबीन मेथी घास काय असेल ते, आणि याच्यात साठवलं आणि या साईडला ढकलून द्यायचं आहे ना. ओके.